Baba
साठावीला हरी
त्यांची धरणी झाला सफल व्यापार झाला सफल पार झाला सफल
साठविला हरी साठविला हरी जी हृदय मंदिरी. थोडा बेस ठेवा आवाज. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरो नेती उरी, त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिराम रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगलभवन अमंगलहारी द्रवो सुदशरथाजर बिहारी. सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम. चोरी जुग पाणी जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येच्या अधिकरण. तिची वंदू श्री चरण श्री गुरूंची, ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करी संताचा, 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 वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, साठविला हरीची हृदय मंदिरी, त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. मी म्हटलं थोडा शार्प करा फक्त माईक, मॉनिटर जास्त कमी करू नका, थोडंसं ठेवा मॉनिटर समोर, आम्हाला ऐकायला यायला पाहिजे म्हणून. साठविला हरीची हृदय मंदिरी, त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. आजच्या या प्राप्तप्रसंगी कीर्तनमूर्ती सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृतवाहिनी इंद्रायणीच्या तटावर असणारे श्री क्षेत्र देहू. या देहू क्षेत्रातील महान संत महाविष्णूचे अवतार प्रत्यक्ष वैराग्य मूर्ती जगद्गुरु संत तुकोबाराय अर्थात तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा गोड चिंतनी अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा असल्या कारणाने अभंग महत्वाचा आहे, कारण संतांची वाणी ही महत्वाची असते. ज्यांचं जीवनच महत्वपूर्ण आहे त्यांचे शब्द सुद्धा महत्वपूर्ण असतात. साधूचं जीवन हे महत्वपूर्ण आहे, अलौकिक आहे, म्हणून त्याच्या शब्दाला सुद्धा अतिशय महत्व असतं. ते काही जरी बोलले तरी त्यांच्या मुखातला प्रत्येक शब्द हा महत्वाचा मानला जातो. आणि म्हणून तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद का न व्हावे. साधूने दिलेल्या शिव्या सुद्धा माणसाने वेद म्हणून स्वीकाराव्या, इतका त्यांच्या वाणीचा प्रभाव आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा हा गोड प्रासादिक अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. अतिशय चिंतनीय अभंग आहे. आजची ही सेवा नैमित्तिक सेवा आहे. ज्यांच्या प्रत्यर्थाची ही कीर्तनाची सेवा आहे, मी त्यांना अतिशय जवळून पाहिलेलं आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा, संत सेवालाल महाराज, संत दगडूजी महाराज आणि परमश्रद्धेय परमपूजनीय प्राप्तस्मरणीय लक्ष्मण चैतन्यजी बापू यांचे कृपापात्र असलेले महारू हेमा राठोड अर्थात आमचे परममित्र, वारकरी संप्रदायातील एक सेवाभावी व्यक्तिमत्व, माझ्या संस्थेशी ज्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे असे उमेश राठोड यांचे पिता. त्यांना जाऊन आज 13 दिवस पूर्ण होतात.
आणि या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे, वैदिक धर्माच्या परंपरेप्रमाणे आज त्यांचा या ठिकाणी गंधमुक्त सोहळा अर्थात उत्तर कार्याचा विधी या ठिकाणी संपन्न होतो. मला त्या पिंडदानाचा कार्यक्रम असेल ना की 10व्याच्या दिवशी करून घेतला आपण? 10व्याच्या दिवशी घेतला करून का? बरं, आपल्या धर्मामध्ये पिंडदानाला विशेष किंमत आहे. एखादी व्यक्ती गेली की ते गेल्यानंतर त्याचं पिंडदान केलं जातं. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काही थोडेफार शिकलेले, जास्त शिकलेले अडचण करत नाही, पण थोडे शिकलेले मोठ्या अडचण करतात. ते म्हणले पिंडदान केलंच पाहिजे का? गंधमुक्त सोहळा केलाच पाहिजे का? उत्तर कार्याचा विधी केलाच पाहिजे का? माझं कीर्तन थोडंसं मला वाटतं या ठिकाणी आणि शूटिंग चालू केलेली आहे, मला वाटते लाईव्ह नसेल तर बरं आहे, आणि असेल तरी सुद्धा काही हरकत नाही. पण मुसलमानांचं एकही कार्ट कधी विचारत नाही की सुनता का करायची म्हणून, पण आपली पोरं विचारतात उत्तर कार्य का करायचं, गंधमुक्त सोहळा का करायचा म्हणून. सगळे अतिशहाणी आपल्या धर्मात जन्माला आलेली आहेत. म्हणून दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपलीच माणसं आपला धर्म जेव्हा संपू पाहतात याची अतिशय कीव येते आणि वाईट वाटतं, मनाला खूप वेदना होतात. एकाने मला शंका विचारली, पिंडदानाला तुम्ही एवढं महत्त्व का देता? श्रीमद भगवद्गीतेमध्ये पिंडदानाचं महत्त्व आलेलं आहे. अर्जुन भगवंताशी भांडत होता, तो एका कारणासाठी भांडत होता, जर आमच्या कुळातली सगळी माणसं मेली, त्यांचा वध झाला, तर आमच्या कुळामध्ये पिंडदान कोण करणार आहे? बरं का? पिता पतंती पितरो हेशा लुप्त पिंडोदक क्रिया, आमच्या कुळातील सगळ्यांचा नाश होईल आणि पिंडदानाची क्रिया बंद पडतील आणि आमचे सगळे पितर नरकामध्ये जातील, असं अर्जुन म्हणतो. आणि माझ्या या सनातन धर्माचा पाया जर काय असेल, धर्मग्रंथ कुठला असेल तर भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीता सांगते पिंडदान करावं. आमचे तुकाराम महाराज सांगतात, पिंड पदावरी दिला पुण्य करी, माझे झाले गयावर्जन पिंडले पितरांचे ऋण. म्हणून पिंडदानाची क्रिया आम्ही करीत असतो. आजच्या दिवसापासून त्यांचा पुढचा प्रवास चालू झाला. 13 दिवसापर्यंत त्यांचा सूक्ष्मदेह आपल्यामध्ये वास्तव्य करीत होता. लक्षपूर्वक श्रवण करा. आजच्या दिवसापर्यंत त्यांचा सूक्ष्मदेह आपल्यामध्ये वास्तव्य करीत होता. म्हणून आपल्याकडे एक पद्धत आहे, 13 दिवसापर्यंत ग्रंथ वाचन, 13 दिवसापर्यंत कथा, 13 दिवसापर्यंत कीर्तन, नामचिंतन करण्याची पद्धत स्वामींची आपल्याकडे आहे. तो सूक्ष्मदेह त्यांचा आपल्यामध्ये आजही असतो. स्थूल देह चित्तेमध्ये जळून भस्म झाला, पण सूक्ष्मदेह जो त्याच्या ठिकाणी किंचित वासना शिल्लक असते आणि 13 दिवसापर्यंत तो जीवात्मा आपल्यामध्ये इथं राहतो. आणि म्हणून आपण केलेलं भजन, आपण केलेलं कीर्तन, त्या कीर्तनाचा त्याला फायदा होऊ शकतो. आता इथं पुन्हा एक शंका अशी आहे, आपण केलेल्या भजनाचा गेलेल्या जीवात्म्याला फायदा होऊ शकतो का, असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर आपल्या धर्मामध्ये श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ सर्वांनाच मान्य आहे. आणि श्रीमद भागवत ग्रंथ जर सर्वांनाच मान्य आहे तर त्या भागवताच्या महात्म्यामध्ये आपल्याला एक कथा पाहायला मिळते. आत्मदेव ब्राह्मण त्याचा धुंदुकारी नावाचा पुत्र आहे आणि तो अतिशय आततायी आहे, वाईट आहे. पण तो मेल्यानंतर त्याच्या उद्धारासाठी गोकर्णाने केलेली भागवताची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या भागवत कथेतून त्याचा उद्धार झालेला आहे. म्हणून 13 दिवसापर्यंत कथा कीर्तन करण्याची पद्धत आहे. आणि आता इथून पुढे प्रत्येक महिन्याला जेवण देण्याची एक आपल्याकडे परंपरा आहे. प्रत्येक महिन्याला त्या तिथीला जेवण द्यावं अशी एक पद्धत आहे. आज या ठिकाणी एका पुण्यवान पित्याचा उत्तर कार्याचा विधी या ठिकाणी संपन्न होतो. जगामध्ये वडिलांची कमतरता नाही व जगामध्ये खूप वडील आहेत. जगामध्ये पुष्कळ वडील आहेत, फक्त कमी आहे ती फक्त एका आदर्श पित्याची, एका संस्कारी पित्याची फक्त जगामध्ये कमी आहे. आणि म्हणून एका ठिकाणी आर्य चाणक्यांचा एक श्लोक असा आहे. आर्य चाणक्य म्हणतात की जगामध्ये त्या पित्याची कमी आहे, जगामध्ये त्या आईची कमी आहे, बापांची कुठं कमी आहे? जगामध्ये पुष्कळ बाप आहे. लग्न झाला की त्याला मुलगा होतोच, लग्न झालं की त्याला मुलगी होते, त्याच्यामध्ये काय विशेष आहे? बाप होणं एवढं अवघड नाही, पण आदर्श बाप होणं अवघड आहे. आर्य चाणक्यांचा एक श्लोक किती महत्वाचा आहे. आर्य चाणक्य म्हणतात बरं का, ते म्हणतात ज्या वडिलांनी, ज्या आईने आपल्या मुलांना संस्कार दिले नाही ते त्याचे सर्वात मोठे शत्रू समजावे. माता शत्रू पिता वैरी, येन बालो न पटितः न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा. भलेही त्यांचा मुलगा श्रीमंत असेल, त्यांनी त्याला पैसे कमवायला शिकवलं असेल, पण त्या मुलाला शिक्षण नसेल, संस्कार नसेल, तर जसं कावळ्यांच्या सभेमध्ये बगळा शोभत नाही, तसा बुद्धिमानांच्या सभेमध्ये त्याचा पुत्र शोभणार नाही. म्हणून जगामध्ये त्या बापाची कमी आहे की ज्या बापाने मुलावर संस्कार केले नाही ते. आता पुढे त्याच्या पुढे ऐका, आर्य चाणक्य म्हणतात ते आई वडील त्या मुलाचे शत्रू आहेत संस्कार नाही केले तर. पण आमचे संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये असं म्हणतात की ज्या वडिलांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार नाही केले, त्याला योग्य धडे नाही दिले, ज्या आईने आपल्या मुलीला किंवा मुलाला चांगले धडे नाही दिले, तर तो बाप म्हणजे बाप नसून तो बोका आहे. आणि ती आई नसून ती सर्पीन आहे, ती नागिन आहे, असं महाराज म्हणतात. माय बाप जरी सर्पिणी
लागे सुखा बाळ केवी पावे पावे, ते वडील नसून ते वडील म्हणजे बोका आहे. बोका समजतो ना तुम्हाला? कारण प्रत्येक भागामध्ये भाषा बदलते. तुम्हाला बोका म्हणजे नर मांजर. नर मांजर म्हणजे मांजरीचा नवरा, मांजरीचा पती, बोका म्हणतात त्याला. आता तो स्वतःची पिल्लं खाऊन टाकतो. तो मांजर बिचारी या घरातून त्या घरामध्ये पिल्लं लपवती सारखं. का? तिला जगापासून भीती नाही, तिला कुणापासून भीती नाही काका, तिला त्या मुलांच्या पप्पापासून भीती आहे. त्या मुलांना कुणापासून धोका नाही. ती म्हणते या मुलांच्या पप्पांपासून याला धोका आहे, म्हणून ती त्यांना लपवते. म्हणजे तो बाप खाऊन टाकतो पिल्लं. आणि आपल्याला हे पण माहीत असेल, नागिन असते ना सर्पिन, ती स्वतःची अंडी खाऊन टाकते. जेवढी अंडी ती घालते तेवढी ती अंडी उगवत नाही, म्हणजे त्यातून तेवढे साप बाहेर येत नाही. ती खाऊन टाकते जन्माला आलेली सापाची पिल्लं. नागिन सापाची पिल्लं खाऊन टाकते आणि बोका स्वतःची पिल्लं खाऊन टाकतो. ज्या बापाने मुलांना शिकवलं नाही, संस्कार नाही केले, तो बोका आहे. आणि ज्या आईने मुलांना संस्कार नाही केले, ते नागिन आहे, असं आमचे संत म्हणतात. आणि याची प्रचिती तुम्हाला पाहायला मिळते महाभारत ग्रंथामध्ये. मी तर म्हणेन की 100 कौरवांना पांडवांनी नाही मारलं. लोक म्हणतात पांडवांनी कौरवांचा नाश केला, त्यांच्या बापांनी त्यांचा नाश केलेला आहे. संस्कारच नाही केल्यामुळे शेवटी त्यांचा नाश झाला, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण तुम्ही तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या असं अनेकांनी सांगितलं होतं त्यांना. विदुरांनी त्याला नीती सांगितली होती, पण सुधारला कुठं? तो नाही सुधारला. म्हणून पांडवांनी त्याचा नाश नाही केला, तर कौरवांचा नाश त्यांच्या बापांनी केलेला आहे. आणि म्हणून या जगामध्ये कमी आहे ती संस्कारी बापाची कमी जगामध्ये. असो तर पितृछत्र आमच्या उमेश भाईंच्या, मेघराज दादांच्या, त्यांचे बंधू दुसरे साईराज असतील, गोकुळ असतील, त्यांच्या कुटुंबावरचं हे पितृछत्र हरपलेलं आहे. एक सांगू तुम्हाला, आपल्या घरातली जी वयस्कर माणसं असतात ना, देवांच्या नंतर घरामध्ये त्यांचं स्थान असतं. देवाऱ्यातल्या देवांचं जेवढं देवाऱ्यामध्ये स्थान आहे ना, त्याच्यानंतर त्या घरामधल्या जुन्या माणसांचं स्थान तेवढं असतं, लक्षात ठेवा. म्हणून घरामध्ये ती माणसं असतील, त्यांनी काही काम जरी नाही केलं तरी त्यांनी दिलेला जो मोलाचा सल्ला आहे ना, तो मानवी जीवनाच्या कल्याणाला कारणीभूत ठरतो. वेळोवेळी ते चांगला सल्ला देतात आपल्याला. याच्याकरता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात येईल तुमच्या. एका माणसाने आपल्या गळ्यामध्ये कुऱ्हाडीची माळ घातली होती. कुऱ्हाड लाकडं तोडायच्या कुऱ्हाड असतात ना, अशा कुऱ्हाडीच्या छोट्या छोट्या कुऱ्हाड अशा होत्या पडशी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोरा वावला होता आणि गळ्यामध्ये कुऱ्हाड घातल्या होत्या. तो म्हटला वारकरी तुळशीची माळ घालतात, म्हटलं शंकराचे भक्त रुद्राक्षाची घालतात, काही संप्रदायाची माणसं जर स्फटिकाची घालतात, आपण ही कुऱ्हाडीची माळ घालू. लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी माणसं काय करतील सांगता येत नाही. लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी माणसं काय करतील सध्याच्या काळात सांगता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये जर एखाद्या मुलाची पॅन्ट फाटली असेल तर त्याला मुलगी सुद्धा माणसं देत नव्हती. पण आता मुली बघायला सुद्धा माणसं फाटलेली पॅन्ट घालून जातात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याला फॅशन म्हणतात. ते फाटलेली पॅन्ट घालणं म्हणजे फॅशन आहे. अंग उघडे अंगाचा जो, मी क्षमा मागतो माझ्या आई बहिणीची, पण स्वतःचं अंग प्रदर्शन ज्या दिवशी स्त्रिया करतील त्या दिवशी त्या देशाचा आणि त्या कुळाचा शेवट जवळ आला असं म्हणतात आर्य चाणक्य. मग स्वतःचं शरीर प्रदर्शन करणं ही मोठी गमतीची गोष्ट आहे. विषय सोडून द्या. त्या माणसाने गळ्यामध्ये कुऱ्हाडीची माळ घातली आणि कुऱ्हाडीची माळ घालून तो रस्त्याने चालला होता. आता कुऱ्हाडीची माळ बघून एक लहान लहान झाडं असतात ना, छोटी छोटी झाडं, ही घाबरली हो. आणि ही सर्व झाडं घाबरली, रडायला लागली, आक्रोश करू लागली. ती म्हटली आता आमचं काही खरं नाही, आता आम्ही मेलो, आता आम्हाला मारणार हा माणूस. एवढ्या कुऱ्हाड तो गळ्यामध्ये घालून आलेला आहे. एकेकाच्या मानेवर एक जरी कुऱ्हाड बसली तरी आमचं आज खरं नाही, म्हणून तो माणूस ती झाडं घाबरली आणि रडू लागली. पण त्यांच्यामध्ये एक म्हातारं झाड होतं, वयस्कर झाड होतं, एकदम जुनं वडाचं झाड होतं, वृक्ष. त्या वडाच्या झाडाने सांगितलं, मुलांनो रडायचं कारण काय, कशासाठी रडता, काय रडायचं कारण? ते म्हटले बाबा समोर बघा ना, त्या माणसाने गळ्यामध्ये कुऱ्हाडीच्या माळा घातलेल्या आहेत आणि जर त्या माणसाने विचार केला तर तो आपली संपूर्ण वृक्षजात संपवू शकतो. त्या वयस्कर म्हाताऱ्या झाडांनी मुलांना सांगितलं घाबरू नका तुम्ही, तो माणूस तुमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, माझा अनुभव जुना आहे. मुलं म्हटली बाबा तुम्ही असं कसं सांगू शकता की तो माणूस आपल्याला तोडू शकत नाही? त्या म्हाताऱ्या झाडांनी सांगितलं तो तेव्हा तुम्हाला तोडील जेव्हा आपल्या जातीचा जाऊन त्यांना मिळेल, तेव्हा तो आपल्याला तोडील. आणि हा माझा चांगला अनुभव आहे. आता हे मी तुम्हाला सांगितलं शब्दाने, पण हा श्लोक अतिशय सुंदर आहे. बघा आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये हा श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. कुठाराम माला दृष्टवा कंपिता सकल ब्रह्मा वृद्ध तरुणवा चेतन स्वदाती नैव दर्शती. जोपर्यंत आपल्या जातीची त्याला जाऊन मिळत नाही, म्हणजे कोण
लाकूड जाऊन कुऱ्हाडीला मिळत नाही तोपर्यंत आपला नाश तो करू शकत नाही. म्हणजे आपल्या जातीचे जेव्हा जाऊन मिळतात त्याच वेळेला आपला नाश कोणीतरी दुसरा करू शकतो. हा जुन्या माणसांचा अनुभव आहे. आणि अशा प्रकारचे सल्ले देणारी माणसं घरामध्ये कोणीतरी असावे असं मला वाटतं. आज या ठिकाणी या घरातील एक वयस्कर, एक बुजुर्ग, एक विचारवंत असलेलं व्यक्तिमत्व हरपलेलं आहे. आपण एवढंच बोलू शकतो की ईश्वरी सत्ता मोठी बलवान आहे. आणि आपण ज्या लोकात राहतो याचं नाव मृत्यू लोक आहे. आणि मृत्यू लोकीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का जिथं सुख नावाची वस्तू शोधून सापडत नाही त्याचं नाव मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी, थोडा इको कमी करा. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी त्याची सुख निद्रान धुरी निंगळाच्या. या मृत्यू लोकामध्ये सुख नावाची वस्तू शोधून सापडत नाही. तुम्ही जर बघितलं तर मृत्यू लोकामध्ये जो बघाल तो तुम्हाला दुःखी पाहायला मिळतो. दुःखी जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा दुखिया दुखिया धन बैरागिरी सर्व दुःखी आहे. तुम्हाला मृत्यू लोकातलं नवल सांगतो, आश्चर्य सांगतो मृत्यू लोकातलं. मी जास्त वेळेच्या पुढे जात नाही कारण मला सुद्धा पोहोचायचं मुंबईला. आणि काल माझा खूप मोठा प्रवास झालेला आहे. अतिशोक्तीने सांगतो असं नाही. काल सकाळी पहाटे घर 4 वाजता सोडलेलं आहे. पहाटे काल नगरचं कीर्तन करून पुन्हा मुंबईचं कीर्तन करून पुन्हा सकाळी 4:30 वाजता 40गावला पोहोचलो. आणि आता हे कीर्तन करून पुन्हा संध्याकाळचं मुंबईत कीर्तन आहे. त्याच्यामुळं मी पत्रिका पाहिली नाही, त्याच्यावरती 9 ते 11 छापलेलं आहे. मला हे 9 ते 11 माहीत असतं तर मी 8:45 वाजता इथं मंडपात हजर झालो असतो. पण आता नंतर मला कळलं की 10 ते 12 आहे म्हणून. त्यांनाही वाटलं की यांना उठू नये, जरा आराम मिळू द्या म्हणून त्यांनी 10 ते 12 कार्यक्रम पुढे ठेवलेला आहे. असो, मी जास्त कार्यक्रम लांबीत नाही, कमी वेळेमध्ये सांगतो. मृत्यू लोकातलं वैशिष्ट्य असं आहे. नवल काय सांगतो तुम्हाला, माणसाजवळ किती पण असलं, कितीही माणसाकडे असलं तरी नेहमी त्याला आपल्यापेक्षा दुसरी माणसं सुखी वाटतात. हे मृत्यू लोकातलं आश्चर्य आहे. आमच्यासारख्या माणसांना भेटल्यावर श्रीमंत माणसं म्हणतात आमच्यापेक्षा तुमचं बरं चाललंय. आम्ही सुद्धा म्हणतो बरं चाललंय आमचं. वचनम किम दरिद्रता, आपण कशाला बनावं की आमचं बरं नाही चाललं म्हणून. प्रत्येक जण इथं दुःखाने पोळलेला आहे. माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात, जे लोकीचा चंद्रक्षय रोगी, जे तर उदय होता असता लागी, दुःख लेवोनी सुखाच्या अंगी सळीत जगाते. या मृत्यू लोकांमध्ये दुःखाने सुखाचे कपडे घातलेले आहेत आणि सुखाने दुःखाचे कपडे घातलेले आहेत. माणसं सुख म्हणून जी वस्तू स्वीकारतात ना, हे खरं सुख नसतो, हे खरं दुःखच आहे. मी तुम्हाला ज्याला इंग्लिशमध्ये फॉर एक्झाम्पल म्हणतात, म्हणजे तुम्हाला आता मी सांगतो बघा. आता सुखाने दुःखाचे कपडे कसे घातलेले आहेत बघा. तुम्ही घर कशा करता बांधलंय? घर सुखासाठी बांधलं का दुःखासाठी बांधलं? पण घर बांधलेली किती माणसं सुखी आहेत मला मोजून दाखवा तुम्ही. लग्न कशासाठी केलं? सुखासाठी केलेलं आहे. लग्न केलेले किती माणसं सुखी आहेत मला तुम्ही दाखवा. पत्नी कशासाठी केलेली आहे? सुखासाठी केलेली आहे. पण पत्नी केली तो माणूस 100% सुखी असं मला दाखवा. मुलं कशासाठी आहेत? सुखासाठी. मुलं झाले आणि माणसं 100% सुखी आहेत असं मला दाखवा. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, दुःखाने सुखाचे कपडे घातलेले आहेत आणि सुखाने दुःखाचे कपडे घातलेले आहेत. तुम्हाला फक्त वाटतं सुख आहे, पण ते सुख नसून ते खरं दुःखच आहे. आणि म्हणून ते तुम्ही सुखाचा अंगीकार करत नसून तुम्ही दुःखाचा अंगीकार करता. मृत्यू लोकांचं वैशिष्ट्य असं काही तर सुख नाही. आणि सगळ्यात महत्वाचं
इथं जो जन्माला आला त्या जन्माला आलेल्या प्राण्याचा कधी ना कधीतरी शेवट होतो, तो इथं राहत नाही. आणि म्हणून मृत्यू लोकांमध्ये जो जन्माला आला त्याचा शेवट होतो. याच्याकरता मी तुम्हाला एक कबीरजींचा दोहा सांगतो. कबीरजी म्हणतात, इथं जो आला त्याला जावं लागतं. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हाकीम रोगी, 9 भी मर गए 10 भी मर गए 1788, 33 कोटी देवता मर गए पडे काल की फासी. हा दोहा बापूजी मस्त सांगायचे बरं का. त्यांच्या एका प्रवचनामध्ये मी हा दोहा ऐकला होता बरं का. मी माझ्या जीवनामध्ये अनेक संतांना भेटलो, पण खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष अगदी युवा अवस्थेमध्ये संतत्व ज्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष आपल्याला जिवंत संतत्व पाहायला मिळत होतं, असे फक्त एक बापूजी मी खूप जवळून अनुभवलेले संत आहेत. आणि तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, ज्या वेळेला बापूजींची आमची पहिली भेट झाली आश्रमात, बाल आश्रमात, रात्री सर्व लोक झोपले होते, पण बापूजी आणि आम्ही बऱ्याच वेळेस चर्चा करीत होतो स्वामीजी. आणि चर्चा करीत असताना त्यावेळेला बापूजींनी मला एक सांगितलं, मुंबईला आपला समाज भरपूर आहे आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुंबईच्या समाजावरती थोडंसं लक्ष ठेवीत चला तुम्ही, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत चला. आणि म्हणून मला जेव्हा जेव्हा निमंत्रण येईल आपल्या भक्ती सभेचं, मी त्यांना कधीच नाही म्हणत नाही आणि गेल्याशिवाय राहत नाही, कारण ही मला त्यांनी केलेली आज्ञा आहे. विठ्ठला विठ्ठला ते खूप सुंदर सांगायचे. जो पैदा हुआ उसका कभी ना कभी अंत हो जाता है. मग ते म्हणायचे, पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हाकीम रोगी. पीर मेले, पैगंबर मेले, जपी तपी संन्यासी मेले. आता पुढचा मुद्दा, मर गए हाकीम रोगी. उपचार घेणारी माणसं सुद्धा मरतात आणि उपचार करणारी माणसं सुद्धा मरतात. कोरोनाच्या काळामध्ये तर कोरोना झालेली माणसं तर गेली, पण कोरोनावरती उपचार करणारे डॉक्टर का कमी गेले? कितीतरी डॉक्टर कोरोनाच्या काळामध्ये गेले, चांगले डॉक्टर कोरोनाच्या काळामध्ये गेले. तुम्हाला सांगतो, इथं कोणी राहत नाही, जावं लागतं प्रत्येकाला. मुंबईमध्ये एक डॉक्टर होऊन गेले, त्यांचं नाव तुम्ही ऐकून असाल. मुंबईमध्ये डॉक्टर होऊन गेले, त्या डॉक्टरांचं नाव होतं नीतू मानके. जे आता हॉस्पिटल तुम्ही बघता मुंबईला, कोकिलाबेन हॉस्पिटल, हे त्यांचं स्वप्न खरं, हे हॉस्पिटल बांधायचं त्यांचं स्वप्न. पण ते गेल्यानंतर धीरूभाई अंबानींनी ते हॉस्पिटल बांधलं, त्याला स्वतःच्या आईचं नाव दिलं, कोकिलाबेन हॉस्पिटल म्हणून. आता ते हॉस्पिटल बांधण्याचं त्यांचं स्वप्न, त्यांची नोंद गिनीज बुकात आहे. त्या डॉक्टरांची नोंद, नीतू मानके डॉक्टरांची नोंद गिनीज बुकात आहे. गिनीज बुकात नोंद असलेले 2 डॉक्टर मी जवळून पाहिले. त्याच्यापैकी एक नीतू मानके आणि दुसरे तात्याराव लहाने, त्यांना मी अतिशय जवळून पाहिलेले आहेत आणि माझा परिचय सुद्धा त्यांच्याशी आहे. मी नीतू मानकेंचा विषय कीर्तनामध्ये का काढला, ऐका त्याचं कारण. आता एका माणसाला अफाट संपत्ती होती, अफाट त्याची प्रॉपर्टी होती. किती होती त्याचं त्याला माहित नाही, एवढी प्रॉपर्टी, पण मात्र त्याला संतान नव्हतं, त्याला मुलबाळ काही नव्हतं, दत्तक घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि मग त्या माणसाने विदेशात जाऊन काहीतरी ट्रीटमेंट घेतली आणि परदेशात जाऊन ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याला एक मुलगा झाला. त्यावेळेला त्या माणसाचं वय होतं साधारणतः 58 वर्ष. 58व्या वर्षी त्या माणसाला मुलगा झाला. पण मुलगा झाल्यानंतर त्याला आनंद झाला, बरोबर आहे, पण डॉक्टरनी त्याला सांगितलं, त्या व्यक्तीला, मुलगा झाला तुम्हाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या हृदयाला ब्लॉकेज आहेत, त्याच्या हार्टला ब्लॉकेज आहेत त्या मुलाच्या पुढच्या, जास्त दिवस राहील असं वाटत नाही. तो माणूस घाबरला हो, एवढ्या वर्षांनी मुलगा झाला, त्याच्या हृदयाला ब्लॉकेज आहेत, आता काय करावं. आणि म्हणून तो म्हटला, जगामध्ये असा कोण असेल डॉक्टर की जो माझ्या मुलाच्या हृदयाचं ब्लॉकेज काढू शकेल. त्याला कळलं की मुंबईमध्ये डॉक्टर आहेत नीतू मानके. तो त्यांच्याकडे आला, सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही फक्त पैसे बोला, जेवढे म्हणाल ना, रिकामा चेक तुमच्या पुढे ठेवतो, तुम्ही आकडा टाकायचा, फक्त माझ्या मुलाचं फक्त हृदयाचे ब्लॉकेज तुम्ही काढायचे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, मी पैशासाठी ऑपरेशन करत नाही, सर्जरी माझी पैशासाठी नसते, माणूस की हा माझा धर्म आहे, तुम्ही देवावरती विश्वास ठेवा, मी प्रयत्न करीन. आणि त्या नीतू मानके सरांनी त्या मुलाच्या हृदयाचं ऑपरेशन केलं. तेव्हा त्या मुलाचं वय होतं 3 महिन्याचं. 3 महिन्याच्या मुलाच्या हृदयाचं ऑपरेशन केलं आणि त्या मुलाला त्यांनी वाचवला. आता मला सांगा, 3 महिन्याचा मुलगा केवढा असेल, त्याचं हृदय केवढं असेल, त्या हृदयाचे नस केवढे असतील, त्याच्यामधले ब्लॉकेज त्यांनी कसे काढले असतील, याची कल्पना तुम्ही करू शकता का. एवढ्या 3 महिन्याच्या बाळाच्या हृदयाचं ऑपरेशन ज्यांनी केलं आणि गिनीज बुकात त्यांची नोंद आहे. पण एवढे मोठे डॉक्टर नीतू मानके, ज्यांनी हजारो नाही लाखो माणसांच्या हृदयाचे ऑपरेशन केले असतील, पण एवढे मोठे डॉक्टर हृदयविकाराच्या झटक्यानेच मरतात, याच्यापेक्षा दुसरं नवल काय. आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात, पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हाकीम रोगी. सगळेच मरतात. तिथं
देवादिकांचे अवतार झाले ते पण संपले. कच्छ, मत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, बुद्ध हे सगळे अवतार संपलेच की नाही. इथं जो जन्माला आला त्या प्रत्येकाला जावं लागतं. त्या संपूर्ण सृष्टीला काळाने गिळलेलं आहे. अवघाचे आकार ग्रासीला काळे असं संत म्हणतात आमचे. मग एवढे जर सगळे मरतात तर आपण सुद्धा मरणार याच्यामध्ये काही शंका आहे का? आता तुमच्या मनामध्ये काही शंका नाही आपल्या मनामध्ये. आतापर्यंत तुम्ही ऐकत होते, आता एक तुमच्यापर्यंत येऊन पोचतो. आतापर्यंत तुम्ही इतरांची कथा ऐकत होते, आता तुमची कथा तुम्हाला सांगतो. तुम्हाला एवढे माणसं जर मरतात तर आपण सुद्धा मरणार याबाबत तुम्हाला काही संशय आहे का? इथं काही संशय नाही. म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आगा न मरणे न निर्विवाद जगापडी आहे. तुम्ही तिथं संशय बाळगायचा नाही की मी मरेन का नाही मरेन. ज्या अर्थी तुमच्या घरामध्ये तुमच्या आजोबाचा फोटो लागलेला आहे, बापाचा फोटो लागलेला आहे, कधी ना कधी तुमचा सुद्धा फोटो लागणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आजा मेला पंगा मेला बाप मसना देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सगळ्यांना जावं लागणार आहे या ठिकाणी आणि म्हणून आपण सुद्धा मरणार आहे याची प्रत्येकाने आठवण ठेवायची. पण नवल एकच गोष्टीचं आहे, माणसं सर्व गोष्टी लक्षात ठेवतात पण मरणाची आठवण माणसं ठेवत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कुणाला किती पैसे दिले त्याची आठवण आहे, लग्न कधी झालं त्याची आठवण आहे, वाढदिवस स्वतःचा कधी त्याची आठवण आहे, बायकोचा वाढदिवस कधी त्याची आठवण आहे, मुलांचा वाढदिवस कधी त्याची आठवण आहे, एखादा माणूस एखादा शब्द कधी बोलला असेल त्याची आठवण आहे. तुकोबाराय म्हणतो, तुझ्या डायरीमध्ये तू सगळं लिहिलं ना, मग शेवटच्या पानावरती असं पण लिहि ना की मी मरणार आहे म्हणून. हेच का विसरलं असतो? माणसं मरण विसरले. आता या कोरोनाच्या काळामध्ये या 2 वर्षामध्ये का कमी माणसं गेली? मला एखादा आकडा सांगितला, एवढी कोटी गेली. म्हटलं ज्यांची नोंद सरकारकडे समजा आता त्यांचा आकडा तुम्ही घेतला. आता गावामध्ये जर 40 माणसं पॉझिटिव्ह असतील तर 10 लपून राहिली होती, 30 ऍडमिट होती. मग त्या 10 पैकी जर 2-4 गेली तर त्याची नोंद कुठे सरकारकडे? कोरोनाने मेला म्हणून. किती माणसं गेली कोरोनाच्या काळात तुम्हाला सांगतो. पण एवढी माणसं कोरोनामध्ये गेली तरी जिवंत माणसं जी आहेत ना शिल्लक, ती स्वतःला अमर समजतात. ही मोठं दुर्दैवाची गोष्ट आहे. कोरोनातून वाचलेली माणसं स्वतःला अमर सारखं समजून वागतात. दुर्दैवाची गोष्ट आहे, मोठी आहे. त्याच्याकरता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक जंगल आहे, भयानक जंगल. तिथं वाघ राहतो आणि तो वाघ अतिशय हिंस्र आहे. तो रक्त पितो, जनावरांचं रक्त पितो, तो माणसांचं रक्त पितो. म्हणून त्या जंगलामध्ये कोणी जात नाही. त्या जंगलाकडे पक्षी फिरकत नाही, पशु फिरकत नाही, माणसं सुद्धा फिरकत नाही. आणि काय झालं, स्वामीजी एक दिवशी एक बैल तिथं गेला आणि तो बैल त्या रानामध्ये चरून आला, सुखरूप चरून आला. कारण त्या दिवशी तो वाघ तिथं नव्हता. तो वाघ तिथं नसल्या कारणाने तो बैल त्या दिवशी तिथं सुखरूप चरून आला. पण दुसऱ्या दिवसापासून तो बैल स्वतःला वाघ समजायला लागला. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, वाघाचे आडवे सर्वनी आला एकमळ दैवे, तेतुले निधावे वसुदैसा. तसं कोरोनातून वाचलेली माणसं छाती ठोकून म्हणतात, वाचलो का नाही आम्ही, वाचलो का नाही आम्ही. पण अजून जरा थांब, 3री लाट अजून यायची बाकी आहे, मग बघू आपण काय असेल ते. म्हणून जी माणसं मृत्यूतून वाचलेली ती स्वतःला अमर समजतात. आणि हेच श्रीमद आपल्या महाभारतामध्ये यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारला होता, किम आश्चर्य. त्याचं उत्तर देताना धर्मराजा म्हटलं, हे आश्चर्य, अहन्यहन भूतानी गश्यंती यमालयम शेषमस्तावर विश्यंती किंवा आश्चर्य मतापरण. मृत्यू लोकांमध्ये माणसं मरतात
मेलेल्या माणसाला जिवंत माणसं पेटवतात, पण पेटलेल्या माणसाला पाहून पेटवणारी माणसं सावध होत नाही. हे सर्वात मोठं आश्चर्य आहे. सावध त्या गुणे सावध म्हणून आपण सगळ्यांनी सावध व्हावं याच्याकरता हे कीर्तन आहे. आजच्या कीर्तनाचा खरा 100% फायदा जिवंत माणसाला आहे. कीर्तन जरी ठेवलं असेल समजा आता बाबांच्या निमित्त, कीर्तनाचं निमित्त काय, आज गंधमुक्त सोहळा आहे, 13व्याचा कार्यक्रम. पण या कार्यक्रमाचा खरा फायदा जिवंत माणसाने आहे. त्यांना पण कळावं का मी सुद्धा मरणार आहे आणि माझं सुद्धा उत्तर कार्य होणार आहे आणि माझा सुद्धा गंधमुक्त सोहळा होणार आहे. या दिवसापासून एवढं चांगलं वागेल का माझ्याबद्दल कीर्तन करायला चांगलं बोलता आलं पाहिजे, याच्याकरता हे कीर्तन आहे. गेलेल्या माणसाला प्रार्थना करू भगवंताला की त्याला मुक्ती दे म्हणून, पण जिवंत माणसाने चांगलं वागावं याच्याकरता हे कीर्तन आहे. म्हणून आज सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. फक्त या अभंगावरती नजर फिरवतो, संक्षिप्त चिंतन सांगतो अभंगाचं. या तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये भक्ती मार्गामध्ये यशस्वी झालेल्या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. जे लोक भक्ती मार्गामध्ये यशस्वी झालेले आहेत त्यांचं वर्णन तुकाराम महाराज या अभंगातून करतात. आता लक्ष देऊन ऐका जरा. तुमच्याकडे आंब्याची झाड आहेत ना, आंबे आंबे मी खायला येणार नाही होतं म्हणा तुम्ही नुसतं, मी कशाला येईन खायला त्याला म्हणून आंबे खायला. आंब्याची झाडं तुमच्याकडे आहेत. आंब्याच्या झाडाला जेवढा मोहर येतो तेवढ्या कैऱ्या येतात आंब्याला. पण जेवढ्या कैऱ्या लागतात त्याला तेवढे आंबे होतात त्याचे मोठे मोठे नाही. जेवढे आंबे त्याचे झाले मोठे तेवढे आंबे परिपक्व होतात का, नाही. जेवढे परिपक्व झाले तेवढे माणसं काढतात का, नाही. जेवढे काढले तेवढे माणसं खातात का, नाही. आता पुढचं सांगत नाही. जेवढा मोहर आला तेवढ्या कैऱ्या लागत नाही. तसंच आहे, जेवढी माणसं परमार्थाला लागतात ना ती सगळीच्या सगळी परमार्थातली माणसं यशस्वी कुठं होतात. आस्तेची या महापुरी रेगता ती कोटीवरी परिप्राप्तीची या पहिलं तिरी विपायला दिले. लाखो माणसं तुम्हाला परमार्थ करताना दिसतील पण लाखोच्या लाखो माणसं यशस्वी होत नाही. मग त्या लाखो मधला एखादा माणूस यशस्वी होतो आणि जो यशस्वी होतो, जो उत्तीर्ण होतो, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे पास होतो, आणि त्याचं वर्णन संत करतात. विठ्ठला विठ्ठला आता सध्या ऑनलाईन परीक्षा चालू आहेत मुलांच्या, बरोबर ना. ऑनलाईन अभ्यास, ऑनलाईन परीक्षा. दुसरा मोबाईल बाजूला ठेवायचा, इकडे प्रश्न विचारला का इकडचा मोबाईल लगेच त्याच्यामध्ये सर्च करायचं गुगलला, याचं उत्तर काय, लगेच ते उत्तर तिकडे द्यायचं. किती सोपं काम झालं मुलांसाठी. टेन्शनच नाही मुलांना. आता मधल्या काळामध्ये 8वी 9वी 10वीच्या मुलांना परीक्षाच नव्हत्या, ते पुढच्या वर्गात ढकलायचं असं होतं. आणि एवढा आनंद झाला त्या काळात मुलांना, त्या सीमा नाही त्यांच्या आनंदाला. ज्या देशामध्ये परीक्षा रद्द झाल्यानंतर मुलांना आनंद होतो ते देशाचं भविष्य किती चांगलं असेल याचा विचार तुम्ही करा. मग अशी भरतबाईच्या घरी बसलो असताना तिथं भरतबाईंना हे वाक्य मी सांगितलं. ते म्हटले आमच्या मुलांचा सध्या ऑनलाईन अभ्यास चालू आहे. ज्या देशामध्ये परीक्षा रद्द झाल्यानंतर अभ्यास न करता पुढच्या वर्गात ढकलल्यानंतर मुलांचा आनंद गगनात मावत नाही, त्या देशाचं भविष्य किती चांगलं असेल याची कल्पना तुम्ही. मला सांगा तुम्ही, 12वीचा निकाल लागला, 10वीचा निकाल लागला की त्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी बॅनर लावतात चौकामध्ये. नेते लोक, पुढारी लोक, सरपंच, सभापती बॅनर लावतात की 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांना, त्या मुलांचं आम्ही अभिनंदन करतो म्हणून. आणि त्याच्यावरती त्या बॅनरवर फोटो छापलेले असतात त्या मुलांचे. मला सांगा, त्या बॅनरवर जे फोटो छापलेले ते सर्व पास झालेल्या मुलांचे त्या नापास झालेल्या मुलांचे? बोला जरा. पास झालेल्या मुलांचे. नुसते पास नाही तर तुम्हाला सांगतो जे 60% पोहोचलेले त्यांचेच फोटो आहेत. बरं, नापास झालेल्या मुलांना वाटत नाही का आमचा फोटो लागावा म्हणून? ती तशी त्यांना वाटतं ना आमचा पण फोटो लागायला पाहिजे. पण तुम्ही अभ्यासच नाही केला, शाळेतच नाही गेले, मोकाट्यासारखे फिरले. तुमची आई म्हणायची आमचा पोरे शाळेत गेला, पण तुम्ही शाळेत कुठे जात होते त्या काळामध्ये? नावाला तुम्ही शाळेत जात होते, उन्हाळायचे तुम्ही. शाळेमध्ये गेलेल्या मुलाने अभ्यासच नाही केला तर तो पास होईल कसा? आणि म्हणून
त्या बॅनरवरती जेवढे उत्तीर्ण झालेले मुलं आहेत त्या उत्तीर्ण झालेल्या मुलांचे फोटो बॅनरवर लागले जातात, नापास झालेल्या मुलांचे नसतात, ध्यानात ठेवा. तसं संतांनी त्यांचं वर्णन केलंय, जे भक्ती मार्गामध्ये उत्तीर्ण झाले त्यांचं. नुसत्या माळा घातले त्यांचं वर्णन संत करत नाही, नुसता गंध लावतात त्यांचं वर्णन संत करीत नाही. आता तुम्हाला पुढे सांगतो, 35% वाल्यांना तर काहीच किंमत नसते शाळेमध्ये. 35% वाले. पूर्वी आम्हाला शाळेमध्ये प्रगती पत्रक असायचं आणि त्या प्रगती पत्रकावरती शेरा असायचा, बरा आणि चांगला. ज्यांनी चांगले 65% मार्क मिळवले त्याला चांगला शेरा आणि 35% मार्कवाला त्याला बरा शेरा असायचा. आता तुम्हाला कोणी विचारलं, रावसाहेब तुमचं कसं चाललंय, तर तुम्ही काय म्हणता? काय बोलता तुम्ही? शब्दार सांगतात बघा, काय बोलता तुम्ही? बरं तुम्ही किती टक्केवाले? तुम्ही 35% वाले आहे ना. मग 35% वाल्यांनी कशाला अपेक्षा करायची की आमचे फोटो बॅनरवर लागले पाहिजे म्हणून? संत हे खऱ्या अर्थाने यशस्वी झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत. आणि जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचं वर्णन संत करतात. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी त्यांचं वर्णन केलंय. जे भक्ती मार्गामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचं वर्णन तुकाराम महाराज सांगतात. तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी हरी हृदयामध्ये साठवला त्यांचा व्यापार सफल झाला. अभंगाच्या पहिल्या हृदयामध्ये साठवला अशांचं वर्णन या ठिकाणी आम्ही करतो. आपल्या सर्वांना भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता आपल्या सर्वांना प्रमाण आहे, मान्य आहे. ज्यांना मान्य नाही त्यांच्यासमोर भगवद्गीतेचं महत्व सांगण्यात का अर्थ नाही. भगवद्गीतेच्या 90व्या अध्यायामध्ये भगवान 2 पुरुषांचं वर्णन करतात. एक आसुरी प्रकृतीने ग्रासलेला आणि दुसरा दैवी प्रकृतीने ग्रासलेला. एक आसुरी प्रकृतीने ग्रासलेला आहे, त्याचं वर्णन करताना भगवान म्हणतात त्याचं सगळं जीवनच व्यर्थ आहे. मोघाशा मोघ कर्माना मोघ ज्ञान विचेतसाम राक्षसी मासुरी चैवी मोहिनी प्रकृती मोहिनी श्रिताम. त्याचं जीवन सगळं व्यर्थ आहे भगवान म्हणतात. त्याचं वागणं व्यर्थ, त्याचं जगणं व्यर्थ. आणि कर्तृत्व शून्य माणसं असतात ना, ज्यांच्या जीवनामध्ये काही कर्तृत्व नाही, त्या माणसाचं जगण्याला काहीच अर्थ नसतो. जगामध्ये माणसाची किंमत ही त्याच्या कर्तृत्वाने ठरते. जगामध्ये माणसाला किंमत नाही, माणसाच्या कर्तृत्वाला किंमत आहे. एक वाक्य सांगतो, ज्याचं जगणं चांगलं असतं ना त्याचा मृत्यू पण चांगला असतो.
ज्याचं जगणं चांगलं नाही त्याचा मृत्यू सुद्धा चांगला नसतो. भगवान म्हणतात या लोकांच्या जगण्याला काहीच अर्थ नाही हो. यांचं बोलणं घाणेरडं, यांचं वागणं घाणेरडं, यांचा आचार घाणेरडा, यांचं सर्वच घाणेरडं आहे. त्याच्याकरता देवाने एक उदाहरण सांगितलं. ते उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे साबरीची झाड आहेत का? साबरीची झाडं, साबरी कशी असतात ती? हा, बरोबर बरोबर. सावर वेगळी बरं का, सावर वेगळी आणि साबर वेगळी असते. साबरीची जी झाडं असतात ना ती शेताच्या बांधावरती त्याचं कंपाऊंड करतात लोक. बाहेरचं जनावर शेतामध्ये घुसू नये, नासधूस करू नये म्हणून ते कंपाऊंड केलेलं असतं. त्या साबरीच्या असं त्या झाडाचं कंपाऊंड केलेलं असतं. माऊली ज्ञानोबा म्हणतात साबरीच्या झाडाला काही किंमत आहे? त्याला दुनियाभरचे काटे असतात. त्याला ते फक्त काटे टोचण्यामध्ये पटाईत असतं, बाकी काही काम करत नाही. ते आतमध्ये पोकळ आहे. तुम्ही असं कधी बघितलं का साबरीच्या झाडाचं कोणी फर्निचर केलंय म्हणून घराला? बस साबरीच्या झाडाचा मृदंग वाजवणाऱ्याने मृदंग बनवला. साबरीची झाडं कधी कामा आली? बैल बांधायला, म्हशी बांधायला, ती काहीच कामाला येत नाही. साबरी वाढी नल्या सरळ, वरी फळ ना ती पोकळ, त्या गळा झालेच तर न शेळीचे. साबरीची झाडं नुसती वाढली, काहीच कामाची नाही. तसं ही माणसं नुसती वाढायची म्हणून वाढली, पण काही कर्तृत्व शून्य माणसं आहेत. गात्रानी वर्धनते किंतु ज्ञानम न वर्धनते. शरीर वाढलं पण यांचं ज्ञान नाही वाढलं, अशी ही माणसं आहेत. आणि ज्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला सांगतो चांगले कर्म नाही त्यांना संतांनी पशु म्हटलेले. तेषाम ना विद्या ना तपो न दानम, ज्ञानम ना शीलम ना गुणो न धर्म, ते मर्त्य लोके भूमी भार भूता, मनुष्य रूपे न मृग शरणती. मग देवाने काय केलं? अशा लोकांचं वर्णन करताना भगवंत थांबले. ते म्हणले कशाला उगाच आपली वाणी शिनवायची. कीर्तना सांगतो जाहीर, तुम्हाला वाईट नका वाटून घेऊ. नालायक माणसांचा विषयच काढायचा नाही कधी. नालायक माणसांचा आपण विषय काढणं म्हणजे त्यांना लायक बनवल्यासारखं आहे. त्यांचं नाव सुद्धा चुकून घ्यायचं नाही तोंडामध्ये. म्हणून भगवान म्हणतात हे असो वायानी कासं या मूर्खाची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेल हन. कशाला उगाच वाणी थकवायची आपली त्यांच्याविषयी बोलून. त्यांचं नाव सुद्धा आपण काढायचं नाही. आणि भगवंत त्यांच्याविषयी बोलता बोलता थांबले. आणि नंतर भगवंत आता अर्जुनाला सांगतात मी आता त्यांच्याविषयी बोलणार आहे. अर्जुन म्हटला कोणाविषयी बोलणार आहे? जे चांगली माणसं आहेत, दैवी प्रकृतीने ग्रासलेली आहेत, जी अशी माणसं आहेत, मी आता त्यांच्याविषयी बोलणार आहे. आणि मग भगवान मग त्यांच्याविषयी बोलतात. काय बोलतात भगवान? ऐका. महात्मनस्तुमाम पार्थ दैवी प्रकृती आश्रिता भजंत्यानन्य मनसा ज्ञात्वा भूतादी मोव्ययम. मग दैवी प्रकृतीने ग्रासलेली जी मंडळी आहेत ना, ज्यांच्याकडे दैवी संपत्ती आहे, अशी सेवालाल महाराजांच्या सारखी, दगडूजी महाराजांसारखी आणि बापूजींच्या सारखी अशी जी लोक आहेत, भगवान आता त्यांच्याविषयी बोलतात. महात्मनस्तुमाम पार्थ दैवी प्रकृती आश्रिता भजन्ते अनन्य मनसा ज्ञात्वा भूतादी मोव्ययम. भगवान त्यांच्याविषयी बोलतात. आणि त्याच्यावरती संत ज्ञानेश्वर महाराज खाली लिहितात तर मी आता तुम्हाला त्यांच्याविषयी सांगतो जे ज्ञानगंगे न्हाले, जे पूर्णता जेवढी झाले आणि शांतीशी आले पालव नव्हे. मी त्यांच्या हृदयामध्ये अखंड वास करतो. आता मी तुला त्यांच्याविषयी सांगतो. दयाच्या चोखट मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, दया निजली आहे ते उपाशी वैराग्यगा. मी त्यांच्या हृदयामध्ये स्वतः राहतो ना. आता मी तुमच्या समोर त्यांचं अर्जुना वर्णन करतो. आता तू फक्त ऐकत जा. मग देवाने सुद्धा त्यांचं वर्णन करावं की जे ज्ञानगंगेने न्हालेले त्यांचं. आणि त्यांचंच वर्णन तुकाराम महाराज अभंगातून करतात. साठविला हरी जी हृदय मंदिरी. महाराज आता एक शंका आम्हाला तुमच्या पुढे व्यक्त करावीशी वाटते. तुमच्या कीर्तनामध्ये आम्ही असं ऐकलेलं आहे का जगामध्ये सर्वात व्यापक वस्तू कुठली असेल तर जगामध्ये सर्वात व्यापक परमात्मा नावाची वस्तू आहे की तो परमात्मा संपूर्ण या विश्वामध्ये व्यापलेला आहे. शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला संगम व्यापून राहिला.
मग जगामध्ये जर प्रत्येक वस्तूमध्ये हरी आहे असं जर साधू संतांची प्रमाणं आहेत, आता सर्वात जास्त मोठी प्रमाण द्यायची, मोठ्या लोकांची प्रमाण द्यायची, हे ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे. शून्य स्थावर जंगम आपण राहिलं कळत, बाप रखमादेव विठ्ठल सकळ. आता त्याच्या पुढचं प्रमाण तुम्हाला सांगतो बरं का. गोस्वामी तुलसीदास म्हणतात रामचरित मानसामध्ये, हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेमतई प्रगट भये मै जाना. तो सर्वत्र व्यापलेला आहे. आता त्याच्यानंतर आणखी एक प्रमाण तुम्हाला सांगतो भगवद्गीतेतलं, सर्वस्य चहामृदी सन्नविष्टो मतः स्मृती ज्ञानमपोह नश्यो वेदेश सर्वे रहमेव वेद्यो वेदांत हृदवेद विदेह चाहम. तो जगामध्ये सर्वत्र व्यापलेला आहे. मग एवढा जगामध्ये व्यापलेला हरी हृदयामध्ये साठवता कसा येऊ शकतो, हा पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही जर असं म्हणता की हरी हृदयामध्ये साठवला, तर आमचा पुन्हा प्रश्न आहे, आमच्या हृदयामध्ये हरी नाही की काय, असं तुम्हाला म्हणायचं आहे? तो सर्वांच्याच हृदयामध्ये भरलेला आहे, मग त्याला साठवायचं हे तुमचं बोलणं आम्हाला न पटण्यासारखं आहे. त्या दोन गोष्टींचा फक्त थोडक्यामध्ये विचार करतो. तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये हरी आहे. हरी आहे म्हणून आपण आहे. ज्या दिवशी तो नसेल त्या दिवशी घरासमोर पुष्कळ माणसं जमलेली असतील, पण ती जमलेली माणसं बघायला आपण नसू हे ध्यानात ठेवा. तो सर्वांच्याच हृदयामध्ये आहे आणि म्हणून तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये भरलेला आहे. मग सर्वस्य चाह मृदी सन्नविष्टो, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. मग सर्वांच्या हृदयामध्ये जर तो भरलेला आहे, मग साठविला हरी असं कसं काय होऊ शकतं? तर तुम्हाला सांगतो, जसा सामान्यत्वाने पैसा सगळ्यांकडे आहे, आज असा माणूस नाही का त्यांच्याकडे पैसे नाही म्हणून. एक नांदेडला एक भिलारी मधल्या काळामध्ये रस्त्याच्या कडेला मरून पडला होता. नांदेडची घटना तो पत्रकार रस्त्याला मरून पडला, आपल्या भिकारी मरून पडला होता. आणि भिकारी मरून पडल्यानंतर पोलीस तिथं पोचले आणि पोलिसांनी जाऊन त्या भिकाऱ्याला उचललं आणि पंचनामा करण्यासाठी काही माणसं बोलवली. भिकाऱ्याच्या अंगाखालचं पोतं काढलं आणि त्या पोत्यामध्ये असं बघितलं तर त्या पोत्यामध्ये काहीतरी जवळजवळ 25 का 30 लाख रुपये त्या भिकाऱ्याच्या अंगाखाली पोत्याखाली सापडले. आता भिकाऱ्याच्या अंगाखाली जर 25-30 लाख सापडतात, तर आपल्यासारख्या भिकाऱ्यांच्या अंगाखाली काहीतरी असेल का नाही, थोडंफार तरी. रस्त्यावरती मरून पडलेला भीक मागणारा भिकारी, त्याच्या अंगाखाली 25 लाख सापडू शकतात. पैसा कुणाकडे नाही. एका काळामध्ये पैशाचा अभाव असायचा, पण आता प्रत्येक माणसाकडे थोडाफार का होईना पण पैसा आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. ऐका, सगळ्यांकडेच पैसा आहे, पण तो सामान्यत्वाने पैसा आहे. पण विशेषत्वाने ज्यांच्याकडे पैसा आहे ना, त्यांच्या घरातली भांडणं सुद्धा पेपरच्या पहिल्या पानावर छापली जातात. आता तुम्ही तुमचं गाव सोडा आणि 40 गावला तुम्ही तुमचं घर घ्या, कुठला पत्रकार छापतो का बघा? तुमच्या घराची बातमी छापू शकत नाही. पण धीरूभाई अंबानीच्या मुलांनी आज लंडनमध्ये घर घेतलं 550 करोडला, ही बातमी रोज तुम्हाला टीव्हीला पाहायला मिळते. म्हणजे सामान्य पैसेवाल्याला किंमत नाही, पण ज्याच्याकडे विशेषत्वाने संपत्ती आहे त्याला विशेष किंमत आहे. तसा सामान्य रूपाने हरी तुमच्या आमच्या हृदयामध्ये भरलेला आहे, पण तो विशेष रूपाने ज्यांच्या हृदयामध्ये नांदतो संत त्यांचं वर्णन करतात. भगवान त्यांच्या ठिकाणी विशेषत्वाने नांदतात. देवाने त्यांचं हृदय म्हणजे आपलं घर करून ठेवलेलं आहे. तुका म्हणे ते विशेषत्वाने राहतो. मग जगामध्ये व्यापलेला परमात्मा हृदयामध्ये कसा साठवता येईल आणि त्याला कसा साठवायचं हे आम्हाला सांगा. हृदयामध्ये प्रत्येकाच्याच परमात्मा आहे, पण तो जोपर्यंत प्रचितीला येत नाही, अनुभूतीला येत नाही, तोपर्यंत तो आहे असं कुठं कळतो आपल्याला. हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, पण ते हरिण रात्रंदिवस पळतं, सुगंध येतो कुठून म्हणून. तसं हृदयामध्ये सगळ्यांची हरी आहे, पण तरी माणसं एवढे फिरतात, त्या पायाला माणसाच्या जसं काही भोवरा बांधलेला आहे एवढं देवासाठी माणसं फिरतात. म्हणून कबीरजी म्हटले, आत्मज्ञान बिन नर भटकत हे, कहा मथुरा कहा काशी, पाणी मोमीन प्यासी. हृदयामध्ये तुमच्या हरी भरलेला आहे, पण हरी आहे पण तो तुमच्या अनुभूतीला कुठे येतो. मग त्या हरीला ज्ञानाने ओळखायचा आणि भक्तीने त्याला आपलासा करायचा. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे. म्हणून महाराज म्हणतात, साठविला हरी जी हृदय मंदिरे. मग हृदय मंदिरामध्ये ज्या संतांनी त्याला साठवला, पण त्याचा परिणाम काय झाला? दुसरं चरण, त्यांची चरणी हे त्यांची चरणी
साठवला म्हणून त्यांचं येणं संपलं, त्यांचं जाणं संपलं, जन्म मरण त्यांचं संपलं. आता याविषयी आपण थोडक्यात चिंतन करू, पण तत्पूर्वी माझी सर्वांना विनंती, हाताने टाळी वाजवायची आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. विठोबा रखुमाई, जी हृदय मंदिरी त्यांची सरली अर्धार झाला सफळ व्यापार. मग अशी सुद्धा शंका या ठिकाणी उपस्थित होऊ शकते. हरिहृदयामध्ये साठवता येतो का, आणि साठवता येत असेल तर तो कोणत्या साधनाने साठवता येतो? तर मी आता नुकतंच सांगून गेलो, भक्ती या साधनाने त्याला हृदयामध्ये साठवता येऊ शकतो. होय भक्ती केला त्यांचा पूर्वी धरावी ते इच्छा. मग कुणी हृदयामध्ये साठवला का त्याला? असे त्याला हृदयामध्ये साठवणारे कित्येक भक्त आहेत. आता असे कित्येक भक्त त्याला हृदयामध्ये साठवणारे आहेत. आता सर्वांचीच नावं आणि सगळ्यांच्या कथा सांगत बसत नाही. आपल्या सर्वांना उदाहरण माहिती आहे, रामायणामध्ये हनुमंतरायांनी त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवल्याचं प्रत्यक्ष सभेमध्ये दाखवलं का नाही? पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदय बसव सुर भूप. हनुमंतराया 2 सावतामाळी, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आणि त्याच्यानंतर आणखी एक संत होऊन गेल्या मराठवाड्यामध्ये, जनाबाई, त्यांचं पण प्रमाण आहे. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडियला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ओ सोर द्या मला, स्वर द्या, सोर करू नका. दैला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. जनाबाई होऊन गेल्या संत. आणि आणखी एक संत होऊन गेले बिल्वमंगल. त्या बिल्वमंगलाची भाषा कशी बघा, ज्या दिवशी देवाने त्याचा हात सोडून देव चालले, त्या दिवशी तो देवाला म्हणतात, ते हात छोड कर जात है दुर्बल जान दमोय, हृदय छांड के जाई अरे मर्द कहावेतोय. हात सोडून चाललास ना, बिंदात जा, मी तुला माझ्या हृदयामध्ये साठवलेलं आहे. असो हृदयामध्ये साठवणारे अनेक भक्त आहेत. आणि देवाला हृदयामध्ये साठवल्यामुळे त्यांचं येणं संपलं, त्यांचं जाणं संपलं, जन्म संपला, त्यांचा मृत्यू संपला. त्यांचं येणं जाणं का संपलं? तर त्याचं कारण आहे, जन्माला कारणीभूत असणारी जी काही कारणं होती, मग कर्म असेल, पाप असेल, वासना असेल, यांचा क्षय झाला. हृदयामध्ये परमात्मा आल्यानंतर त्यांचे कर्मच हरिरूप झाले. कर्म धर्म त्यांचा झाला. त्यांची वासना संपली, वासना हरिरूप झाली, कर्म हरिरूप झाले. आणि आता हृदयामध्ये हरी आल्यामुळे पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट झाली, मल दोष निवृत्त झाला. त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, हरी हृदयामध्ये आला आणि त्या भक्तांची एरधार संपली. त्याच्यानंतर त्यांचा व्यापार तर सफल झाला, त्यांचा जन्म सफल झाला, पण त्यांची भय आणि चिंता संपली. हरी आला आता मग कैची भय चिंता. आता त्यांना भय राहिलं नाही, त्यांना चिंता राहिली नाही. जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझ्या अनंता माई बापा. आणि तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हरी काही, तुका म्हणे हरी. शेवटी भैरवी घेऊ आपण. तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी, त्यांची सरली एरधार
झाला सफल व्यापार. या अभंगाच्या फक्त पहिल्या चरणाचा आणि दुसऱ्या चरणाचं मी संक्षिप्त चिंतन आपल्यासमोर सांगितलेलं आहे. वेळ संपत आलेली आहे आणि म्हणून जाता जाता फक्त आपल्याला एवढंच सांगेन, मनुष्य जीवनाची इति सार्थकता हरी आपलासा करणं आणि हरी हृदयामध्ये साठवणं. भगवान म्हणतात, ज्यांनी मला हृदयामध्ये साठवलं, ज्यांनी माझं चिंतन केलं, भगवान म्हणतात त्याला मृत्यूच्या भयातून मी मुक्त करतो, असं भगवान स्वतः म्हणतात. यम यम वापी स्मरण भावम ते जनते ते कलेवरम तम तमयवेती कोणते सदा तद्भाव भावितः. ज्यांनी माझं स्मरण केलं ना, त्याचं मृत्यू मी निवारण करीत नाही, मृत्यू येतो त्याला, पण मरणाच्या भीतीतून मात्र मी त्याला मुक्त करतो. हत्तीच्या गळ्यातून जशी माळ तुटून पडते फुलाची, त्याला कळत नाही हत्तीला, तसं त्याची प्राणज्योत माझ्या स्वरूपात कधी विलीन होते हे त्याचं त्यालाच कळत नाही. आणि याच्याकरता मी त्या भक्ताला त्या भयातून मुक्त करतो, असं भगवान सांगतात. तेषाहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, मी त्याला भवसागरातून तारून घेऊन जातो. असो, अशा तऱ्हेने मानवी जीवनाचं इति कल्याण भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. कीर्तनाच्या शेवटी फक्त आपल्याला मार्मिक 2-3 गोष्टी सांगतो. जग हे मायवी आहे आणि परमात्मा सत्य आहे. मायवी पदार्थाचा उपभोग घ्यायचा बिनधास्तपणे, पण त्याची आसक्ती बाळगायची नाही. संसाराचा उपभोग घेणं वाईट नाही, पण संसाराची आसक्ती वाईट आहे. संसाराची आसक्ती वाईट आहे. एक जर तुकाराम महाराज, एक जर ज्ञानोबाराय सोडले, काही ठराविक संत सोडले, तर बाकी सगळे संत प्रापंचिक आहेत. प्रपंच वाईट नाही. स्वामीजींच्या समोर मी जबाबदारीने एक गोष्ट बोलतो. स्वामीजी, काय झालं, अलीकडच्या काळामध्ये कीर्तनाला लोकांची गर्दी थोडी मला कमी वाटायला लागली आणि मी त्याचं संशोधन केलं की माणसं कीर्तनाला कमी काय येतात म्हणून. तर कीर्तनाला लोक कमी काय येऊ लागली याचं कारण मला बरोबर सापडलं. मासा पाण्यामध्ये जन्माला येतो, मासा पाण्यात वाढतो, मासा पाण्यात म्हातारा होतो, मासा पाण्यातच मरतो. आपण जर त्या माशाला म्हटलं की मासा तू पाणी सोड, सोडील का पाणी मासा? आम्ही तुला तुपात ठेवतो, नको तुझं तूप, तुला दुधात ठेवतो, नको तुझं दूध, तुला तेलात ठेवतो, नको तुझं तेल, मला काहीच नको, मला फक्त पाणी पाहिजे, पाणी माझं जीवन आहे, असं मासा म्हणतो. पाण्यापासून तो क्षणभर सुद्धा बाजूला काढला तर जगत नाही. तसं जी माणसं संसारात जन्माला आली आणि कीर्तनकार सांगू लागला का संसार सोडा, ते म्हणतील आम्ही कीर्तन सोडू पण प्रपंच नाही आम्ही सोडू. तर त्यांना प्रपंच सोडायला सांगायचा नाही, फक्त त्यांना प्रपंचाची आसक्ती सोडायला सांगायची. प्रपंचाची आसक्ती वाईट आहे, प्रपंच वाईट नाही. तो माझा आहे आणि मी प्रपंचाचा आहे, अशा प्रकारची आसक्ती माणसाला खूप दुःख देते. नामदेव महाराज सांगतात पंढरपूरच्या पांडुरंगाला, देवा, ज्या आईला मी माझं म्हणत होतो ना, पण मला आता कळलं का ती आई मृत्यूच्या समय माझ्यापासून लांब राहील म्हणून. ज्या बापाला मी माझं मानत होतो तो बाप मृत्यू समय माझ्यापासून लांब राहणार आहे, म्हणून जगामध्ये सत्य तू आहे, तुझे चरण मी कधीच सोडणार नाही, अशी शपथ नामदेव महाराज देवासमोर घेतात. 9 मास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातीसी, ती निष्ठुर झाली कैसी अंती दूर राहिली. आईच्या समोर कोरोनामध्ये मुलं मिली, आई फक्त बघत बसली. जीवी बापाशी आवड मुखी घालोनी पूर्वी कोड, जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दूर टाकिले. बहीण बंधूचा कळवळा हे तुझा नसिरे दयाळा, जेव्हा लागली यम शृंखला तेव्हा दूर राहिले. देहग्रहाची कामिनी ती तो राहिली भवनी, मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. मित्र आले गोत्र झाले तेही स्मशानाहून परतले. मला सांगा, जे कमवलं ते इथंच कमवलं आणि सोडून गेला ते इथेच सोडून गेला. संत कबीर महाराजांचं एक शेवटचं वाक्य सांगून सेवा संपवतो. संत कबीरजींना एक माणूस म्हटला, आमच्या घरी तुम्ही चला, आज तुमचं आदरात तिथे करायचं आहे. कबीरजी म्हटले, ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर मी येतो. पण त्याच्या घरी गेल्यानंतर ती व्यक्ती म्हणायला लागली, बघा महाराज, तुम्ही आज आमच्या घरी आलात ना, म्हणून तुम्हाला सांगतो हा बंगला आपण बांधलेला आहे बरं का म्हटलं. कबीरजी म्हटले, चांगली गोष्ट आहे. बरीच माणसं महाराजांना त्यांचं बंगला पाहण्यासाठी घेऊन जातात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आमचं घर बघा तुम्ही, त्यांना माहिती आहे आमचं घर यांनी बघितलं काही कीर्तनात सांगतील आमच्या त्यांचं घर खूप भारी आहे म्हणून. कबीरजींना घरी घेऊन त्याला सांगायला लागला, आमचा बंगला आहे.
ही माझी खोली, ही माझ्या मुलांची खोली, ही मुलगी कधी आली तर त्या मुलीसाठी बनवलेली खोली आहे, ही पाहुण्यांसाठी खोली आहे. सगळं दाखवलं घर. पण कबीरजी त्याला हसून म्हटले, आपण जा रहा हो, निकल रहा हो. आता मी निघालो. या महाराजजी या. विठ्ठला 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 अगदी त्यांच्या पूर्वाश्रमीपासूनच माझ्याशी परिचित आहेत. स्वामीजींचे कृपापात्र असलेले महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत महाराजजी. मग अशी भरतभाईच्या घरी बसलो असताना आपल्याला विचारलं, त्यांनी सांगितलं, मला अतिशय समाधान वाटलं. म्हटले कन्नडमध्ये खूप मोठा आश्रम आता महाराजांचा आहे. म्हटलं नक्की कधी आलो या भागात की विशेषत्वाने त्या ठिकाणी भेट देण्यासाठी मी नक्की येईल. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण आलात, बरं वाटलं. आपल्या गावात माझी याच्यापूर्वी 2दा सेवा झालेली आहे. एक आपल्या आश्रमात मूर्ती स्थापनेच्या वेळेला माझी सेवा झालेली आहे आणि त्यावेळेला महाराष्ट्रींच्या सुद्धा आपल्या पूर्वाश्रमीच्या वेळेला सुद्धा माझी सेवा आपल्या गावामध्ये झालेली आहे. याची आपल्या सर्वांना कदाचित आठवण असेल. असो, मी तुम्हाला सांगत होतो कबीरजींचा किस्सा. कबीरजींना त्यांनी घर दाखवलं, ही माझी खोली आहे, ही माझ्या मुलांची खोली, ही मुलीची खोली, ही तुमच्यासारखे कोणी संत आले त्यांच्यासाठी ही खोली आहे. बरं, पण कबीरजी म्हटले तुमच्या मी सगळ्या खोल्या बघितल्या. आता तुमचं वय किती? तो म्हटलं 85 वर्ष. 85 वर्ष? हो. मग आता तुम्ही मरणार? मग त्यात काय संशय? म्हटलं मरणारच मी. मग तुम्ही आता मरणार आहे, मग तुम्हाला पेटवायची खोली कुठे आहे? जिस खोली में आपको जलाया जाए वो मुझे वो रूम कहाँ दिखाई नहीं देते. तो म्हटला महाराज असं कुठं असतं का? माणूस मेला म्हणजे त्याला घरात कुणी पेटवतं का? त्याला गावाच्या बाहेर नेऊन नदीच्या काठावर पेटवतात. मग कबीरजीने तिथे त्याला जबरदस्त मोठा टोला मारला. अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया, इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मट्टी मिलाई. आणि म्हणून जगामध्ये फक्त सत्य परमात्मा आहे. फळकट तो संसार येते सार भगवंत. या उक्तीप्रमाणे संसारामध्ये राहायचं, पण माया संसारावरची काढायची आणि तीच माया परमात्म्याकडे लावायची. परमात्मा आपल्या सगळ्यांचं कल्याण करील. अंतकाळी तेव्हा संकटाची वेळी हरितव सांभाळी अंतर्बाह्य. माझ्याकडून या ठिकाणी हरिभक्तीपरायण आमचे उमेश दादांचे वडील महारू हेमा राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांना जे दुःख झालं त्याच्यामध्ये मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने, माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने सहभागी आहे अशा प्रकारची ग्वाही देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली जर झाला कधी आणि त्याच्या निमित्त कुणाचं कीर्तन प्रवचन ठेवलं तर त्यांना आपल्याबद्दल 2 शब्द चांगले बोलता आले पाहिजे. त्याच्याकरता आता इथून पुढे चांगलं वागायचं. माणसांनी माणसासारखं त्याला संगत चांगल्याची करा. मुलांच्यावरती योग्य संस्कार करा. ही मागची मुलं बघितली, मला अतिशय समाधान वाटलं. ही संपत्ती आहे राष्ट्राची. आपल्या ही मागे उभी राहिलेली मुलं आहेत ना, ही राष्ट्राची संपत्ती आहे. कदाचित याच मुलातून पुढे भविष्यामध्ये बापूजींसारखा एखादा संत निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून या मुलांवरती प्रेम करा, त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करा. लक्षात ठेवा. काय होतं नेमकं तुम्हाला सांगतो. मुलं चांगली असतात, फक्त त्या मुलांना संस्कार झाले नाही की मग ती मुलं वाया जातात. कोण म्हणतं आताची पिढी वाईट आहे म्हणून? चांगली आहेत आताची मुलं. महाभारतामध्ये प्रसंग घडला, द्रौपदीचं वस्त्रहरण चालू आहे आणि सभेमध्ये बसलेले सगळे म्हातारे माणसं डोळे फाडून फाडून बघतात, पण कुणी आडवा येत नाही तिथं. त्या काळामधली गोष्ट आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू आहे, पण एकही म्हातारा पुढे येत नाही वस्त्रहरण थांबवण्यासाठी. पण आता जर कुठे एस टी बस स्टॉपला, रेल्वे स्टेशनला एखाद्या बाईच्या अंगाला कुणी हात लावला
तर पोरं त्याला तुडून तुडून मारतील. आताची पिढी अतिशय चांगली आहे, फक्त त्यांना संस्कार करा, पोरं वाईट नाही. म्हणून जाता जाता एवढंच सांगेन, जीवनामध्ये संपत्ती पण कमवा. एवढी संपत्ती कमवू नका की लोक मारायला टपतील, आणि एवढी कमी कमवू नका की गावच्या सत्संगाला द्या तुमच्याकडे 50 रुपये नसतील. जोडून या धन उत्तम भावा रे, उदास विचार वेच करी. कोरोनाची महामारी अजूनही गेलेली नाही, म्हणून चांगल्या पद्धतीने जीवन जगा. एक माणूस मला म्हटला, मी कोरोनाची लस घेतली म्हटला. मी म्हटलं तू कोरोनाची लस घेतली, पण अजून बाकीचे रोग आहेत ना बोकांनी बसलेले, त्यांचं कसं काय? दुनियाभरचे रोग अजून आहेत ना तुझ्या बोकांनी बसलेले. कोरोनाची लस घेतली म्हणजे तो अमर थोडा झालेला आहे का? म्हणून सावधपणाने वागा. आणि मृत्यू कधी येईल याची शाश्वती नाही. तो मृत्यू कधीही येऊ शकतो, कुठल्याही वेळी येऊ शकतो, कुठल्याही क्षणी येऊ शकतो, याची जाण ठेवा आणि प्रभू परमात्म्याचं चिंतन करा. विठ्ठल जय जय. त्यांना चाल तुका म्हणे हरी, सिंगल सिंगल घ्या, सिंगल सिंगल घ्या. तुका म्हणे हरी, वा, तुका म्हणे हरी, तुका म्हणे तुका म्हणे
व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल आमचे सचिन महाराज सर्व चैतन्यजी महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि परमपूज्य विश्वदानंदजी स्वामीजी या ठिकाणी आज स्वतः उपस्थित आहेत. असे हे व्यासपीठावर विराजमान संत मंडळी त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. कार्यक्रमासाठी साथ करणारे गुणीजन या भागातील गुणवान असे टाळकरी तुम्हाला सर्वांनी माझ्या कीर्तनात तुम्ही याच्या आधी पण साथ केलेली आहे. आता ही दुसरी वेळ आहे, मला ती तिसरी वेळ असेल ही आणि खूप चांगली छान तुम्ही साथ केली. माझ्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातले थोर गायक दशरथ महाराज केने ज्यांची मुलगी टी व्हीला तुम्ही पाहिली असेल कलर्स मराठीला आणि आता सोनी मराठीला त्यांची मुलगी आहे नेहा केने म्हणून छोटी मुलगी आहे. अतिशय उत्कृष्ट अशी गाते आणि त्यांच्याकडे खूप शेकडो विद्यार्थी शिकतात. असे दशरथजी केने उपस्थित आहेत. मृदंगाची साथ केली. तुमचं नाव काय? शिवाजी महाराज. वा वा, शिवाजी महाराजांसारखंच तुमच्या अंगामध्ये पण पक्वाचं शेवटे बघायला मिळालं मला. धन्यवाद. टाळी वाजवा जरा तुमचं. आणि आज दुसरा पक्वाची साथ केली तो माझा मुलगा आहे वैभव वारिंगे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो त्याचा सगळा उद्योग व्यवसाय सांभाळून तो माझ्याबरोबर असतो. उमेश भाईंना चांगलं माहिती आहे. माझा ड्रायव्हर आता मला नसल्यामुळं माझा ड्रायव्हर त्याचा मृत्यू झाला हृदयविकाराने आणि तेव्हापासून मला कोण ड्रायव्हर नसल्या कारणाने त्याचं सगळं सांभाळून आणि माझ्यासोबत तो वेळात वेळ काढून उपस्थित असतो. चांगला ऑपरेटर पण नाही. मशीन कोणी नसेल ऑपरेटर तो ऑपरेटिंग पण करतो. कोण गायला नसेल तर तो गातो पण चांगला, पकवाट पण चांगला वाजवतो आणि जर तुम्हाला सांगतो गाडी पण चांगला चालवतो. माझी सेवा अगदी निष्ठेने करतो. असा हा माझा ज्येष्ठ चिरंजीव आहे वैभव या ठिकाणी. हा माझा शिष्य नंदकिशोर चांगला कीर्तनकार आहे. तो नंदकिशोर सुद्धा चांगला कीर्तनकार आहे. आज सकाळी मी या ठिकाणी 4 वाजता पोचलो आणि मी पोचल्या त्या ठिकाणी माझी कशी व्यवस्था होईल 40 गावाला हे बघण्यासाठी आपल्या गावातील सीताराम भाऊ काय त्यांचं प्रेम मानलं पाहिजे. इथून तिथपर्यंत पहाटे पुन्हा घरी आणि पुन्हा मला घ्यायला तिकडं. तिथून भरतबाईंच्या घरी गेलो. भरतबाईंनी तर नाश्ता असा खायला घातला
तर संध्याकाळपर्यंत खायची काही गरज नाही. म्हणून आता मी भोजन करणार नाही. बाकीच्या लोकांनी केलं तर कारण त्यांच्या घरी नाश्ताच माझा भरत भाई खूप मजबूत झालेला आहे. असो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या राठोड परिवाराला जे दुःख झालेलं आहे माझ्याकडून मी त्या दुःखामध्ये सहभागी आहे. जाता जाता आपल्याला सर्वांना सांगेन, मरे एक त्याचा तुझा शोकव आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हे समर्थ रामदासांचं वाक्य डोळ्यासमोर ठेवा आणि प्रभू परमात्म्याचं चिंतन करा. लक्ष्मण महाराज घोडेगावकर हे दोन्ही त्यांची घेतली की नाव माहीत नाही, पण त्यांचा उल्लेख केला या ठिकाणी दोघांचा. ही संत मंडळी पुढे अगदी थोडं 2-2 मिनिटं बोलणार आहेत. या आजच्या या दुःखाच्या प्रसंगी आज ते शोक संदेश आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त करतील. आपल्या शब्दातून ज्ञानदेव तुकाराम भजन होईल आणि सर्वांनी जागेवरती बसायचं आणि या संत मंडळीची 2-2 मिनिटाची वचनं आपण सर्वांनी श्रवण करायची आहेत. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय